प्रत्येक मराठी घरात पुरणपोळीच्या स्वयंपाकात केली जाते ती कटाची आमटी। त्याशिवाय पुरणपोळीचे ताट पूर्णच होणार नाही। आपण मस्त चमचमीत टेस्टी कटाची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत। याला कोणी कोणी येळवणीची आमटी पण म्हणतात। ही आमटी चवीला खूपच छान लागते। नॉनव्हेजच्या भाजीला टक्कर देणारी ही आमटी आहे। ही कटाची आमटी भात निंबू याबरोबर गव्हाची कोरडई एक नंबर लागते। तुम्ही एकदा तरी नक्की खाऊन पहा। चला तर ही टेस्टी आमटी कशी करायची ते पाहूया। आमटी मस्त तयार झालेली आहे। आता आपण सर्व करूया। पुरणपोळीचा व्हिडिओ याआधीच मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। हे पहा आपले तयार झालेले आहे होळी निमित्त महाराष्ट्रीयन पुरणपोळीचे ताट। या होळीला या पद्धतीने कटाची आमटी पुरणाची पोळी तुम्ही नक्की करून पहा। खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।